गॅस दरवाढ आणि गॅस टंचाईच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। शासनाच्या नावानं शंखध्वनी करत दरवाढीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क चूल पेटवून बनवलेलं पिठलं भाकरी आणि कांदा असं भोजन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे। या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे, तर व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण थांबवण्यात आलंय। गॅस दरवाढ आणि गॅस टंचाईच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी करण्यात आला। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुटपाथवर चूल पेटवून पिठलं भाकरी बनवण्यात आली। निवेदन आणि पिठलं भाकरी देण्यासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचलं, पण आरडीसी खुर्चीवर नव्हते। त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक बनले। काही वेळानंतर आरडीसी त्यांच्या दालनात पोहोचले, त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला। टायमिंग घेतली होती बरोबर नाही साहेब, आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आहे। याचा अर्थ तुम्ही आम्हाला कसं म्हणून वागलात। सत्य आज ना उद्या येणार, सत्ता येत असते जात असते। आम्ही केस राजकारणात भरलेच आहे, हे काय नवीन नाही आम्हाला, पण तुमच्यासारख्याकडे ही अपेक्षा नाही आम्हाला। त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन दिलं, तर महिला कार्यकर्त्यांनी पिठलं भाकरी आणि कांदा सुपूर्द करत सर्वसामान्यांची व्यथा मांडली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, तौफिक मुल्ला आणि संजय पवार वाईकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।